हाय सर्वांना, कशा आहेत सर्व? आशा करते सगळे मजेतच असतील. सर्वांना श्री स्वामी समर्थ. तर आज मी खूप दिवसांनी म्हणजे की उन्हाळ्याच्या सुट्टीमध्ये येणं झालेलं नाही. आता तुम्हाला पाठीमागे डोंगर दिसत असेल. आता तुम्ही सांगा कुठं आलेले आहे मी. तर मी आलेले आहे आईकडे. आणि आम्ही फेवरेट डायलॉग सांगा. आली माझी लेक, आला माझा जावई, आली माझा बाबू आणि आली माझी चिवचा. कोण म्हणाल असं? आई. तर बघा पाऊस येतोय थोडासा, म्हणून गाडीमध्ये बसलो होतो. आता उघडलाय पाऊस. तर बघा इकडचं वातावरण. निघालो आता आईकडे निघालेलो आहे. तर वातावरण दाखव बघ किती छान. अयो कसला पाऊस येतोय बापरे. थोडंच येतोय. चिखल इकडे आखवलं झालं. 2 मिनिटांमध्ये आखवलं झालंय आणि आता आम्ही चाललेलो आमच्या घरी. आणि मला काढायची होती जांभळं. मला जांभळं नुसती डोळ्यासमोर येत होती. आणि तेवढ्यात मम्मीने मला दौंडला आणलं, म्हणली चल. आणि मग शाळेत मी लगेच आले. आणि इकडे ना हरियाळी आली आहे, असं वाटतं की गार्डन आहे. तुम्ही पाहू शकता बघा पावसाने हिरवगार तर आजची वाली चिव सुट्टीमध्ये आणलं नव्हतं ना. आज शनिवार आहे, शाळेमधून आल्याच्या नंतर आणले. तर बघा इथं किती हिरवं गार वातावरण झाले. असं बघा तिकडे गाडी थांबवली. इकडे यायला जागाच नाहीये, गाडी येऊ शकत नाही, चिखल आहे असा, म्हणून आणलेली नाही गाडी. तर बघा थोडा पाऊस येतोय, दिसत असेल तुम्हाला आता कॅमेरावर. जास्तच यायला लागलाय. चला आता तर हाय काय चलो ओके चल. अरे बापरे इथं चिखल झालाय. भिजली का नाही? तर माझ्या ताईंनो दादांनो, मी आईकडून आले. तर व्हिडिओ आईकडचा काही जास्त बनवता आलाच नाही, कारण माझं डोकं खूप दुखत होतं. तर आईकडे गेल्यावरती मी थोडासा आराम केला आणि चहा वगैरे झाला. जेवण वगैरे काही केलं नाही, कारण आम्ही जेवण करूनच गेलो होतो. तर बघा ह्या सीझनमध्ये भाज्यांची गठुडी उचलून तुमच्या दाजीचं म्हणजे असं आपण गठुडं पकडतो, तर हे दुखायला लागले. तर आता म्हटलं चोळावं. तर तुम्ही म्हणतात तुम्ही चोळताय का पूनमताई? तर माझं जेव्हा दुखतं तेव्हा तुमच्या दाजी पण चोळतात माझं हात वगैरे, आहे ना. जास्त दुखतंय का? जास्त दुखतंय ना. ते हे बॅक पेन म्हणजे दुखत असेल त्याच्यावरचं मला माहिती लावले आता दाजीच्या अंगठ्याला. काय होतं, ज्यावेळेस आम्ही भाज्यांचा व्यवसाय करतो तसं गुठोडी वगैरे उचलावं लागतात. अरे बापरे लय दुखतंय का? तर तसं नाही, एकामेकीला समजून घेणं खूप महत्त्वाचं असतं. तर असं नाही की मी दाजीलाच आता दुखतंय नाही का, पण दाजी पण माझं जेव्हा दुखतं तेव्हा खूप मदत करते. तर आम्ही लवकरच जाणार आहोत वारीला. तर मागच्या वर्षी मी आणि दाजी, आता आपला भाजीचा सीझन म्हणजे टोटली आज बंदच केलेला आहे, संपलेला आहे. तर बघूया आता आम्हाला वारीला जायचंय. तर दाजी मला चल म्हणतात. चिवताईची ओमची शाळा असल्यामुळं, तर आजीचं वय झाल्यामुळं तिला काय आता मुलांचं वगैरे होत नाही आवरायचं. तर बघूया, दाजी म्हणतात चल वारीला. मागच्या वर्षी पण आम्ही दोघं सोबत गेलो होतो. तर वारीसारखा आनंद खरंच कुठं नाही आहे. खूप छान वाटतं आणि योग्य वयामध्येच वारी करावी. जोपर्यंत आपले हातपाय चालतात तोपर्यंतच वारी करावी. नंतर हातपाय थकल्यावरती खूप पंचायत होते चालण्याची वगैरे. तर बघूया आता, जर आजीनी ओमचं चिवताईचं जेवणा खावण्याचं डब्याचं बघितलं तर मी जाणार आहे ना ताई. तर ताईचं म्हणणं नाहीये मी जावं म्हणून. तर वरवडमध्ये जेव्हा वारी बघूया आता, नक्की तर माझं अजून नाही झालेलं फायनल जायचंय की नाही. तर आमच्या दाजींचा खूप वाटतंय त्यांना वारीला जायचंय. तर ते तू पण चल माझ्या बरोबर असं म्हणते ते. आणि घरात पसारा दिसत असेल समजून घ्या, उद्यापासून दिसणार नाही, कारण आपला भाजीचा बिझनेस थांबलेला आहे. आता आपण फक्त सीझनलाच करतो. तुम्हाला कितीतरी वेळा सांगितलं, तर परत म्हणतात पूनमताई परत तेच सांगतेय.
आणि आता डेली व्हिडिओ आपली येतील म्हणजे येतील, वारीचे पण येतील. जर वारीला गेले, दाजी एकटे गेले तरी येतील आणि मी दाजीसोबत गेली तरी येतील. आणि असंच प्रेम राहू द्या. ताईला अभ्यास करायचा आहे, तर जास्त वेळ घेत नाहीये. ताईला पण थोडी अभ्यासात मदत करायची आहे, म्हणजेच आपल्या चिवताईला. तर दाजीचा हात खूप दुखतोय, हा अंगठा खूप दुखतोय. तर चला आता मसाज करते जरा अंगठ्याची. आणि सगळ्यांना गुड नाईट. 10:30 वाजलेले आहेत. तर बाय बाय. कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. सगळ्यांना बाय बाय.